हॅलो गाईज, खूप वेळ झाला आता मी इथं वाट बघते आहे. सकाळपासून भेटायचं होतं आणि बघा आता रात्रीचे वाजले 10:05 आणि आत्ता आले. इतका वेळ असतो का? खूप थंडी बाहेर भयानक. हॅलो ओय किती वेळ? हॅलो गाईज, जय श्रीराम. कशा आहात तुम्ही सगळे? काय म्हणायचं पण नसतं. झाला अरे, थोडा वेळ आज. थोडा काय वेळ टाइम दिला होता? काय टाइम झालाय? झाला. कसं वाटतंय तसं सर्दी सकाळपासून? फील नॉट वेल. नाही ना? मग कशाला भेटायचं नाही? मग भेटायचं ना मग. चार्ज चार्ज व्हायचं, चार्ज. बाय द वे सॉरी, खूप दिवसापासून आमचे ब्लॉग झाले नाही. त्याचं रिझन आहे का मी तर माझ्या इव्हेंटमध्ये बिझी आहे, पण हा पण याच्या मॅचेस वगैरेमध्ये बिझी आहे. कसल्या मॅचेस काय हे तुम्हाला आम्ही हळूहळू सांगणार आहे. यस. आणि बाय द वे आमचं काही भांडण वगैरे नाही झालेलं आहे. नाही झालेलं आहे. नाही. ठीक आहे, आता हा नाही म्हणतोय तर नाहीच झालेलं असणार आहे. तसं पटकन सॉरी म्हटलं तर भांडण आताच सॉल्व्ह होऊन जाईल. का रे? ठीक आहे, चल सॉरी. इट्स ओके. झालं, बघितलं, तुमच्या समोर लगेच भांडण सॉल्व्ह होतो आमचं. नाही तर आम्ही खूप भांडण करतो हे ना. खूप भांडतो आम्ही. एक भांडण ऑन स्क्रीन टाकलेलं पण आहे. हा, मीच भांडते. बरोबर. काही चुकीच नसती. मॅनेज केलं होतं बड्डेच्या दिवशी सुद्धा, माहिती का? सगळं मॅनेजमेंट करते, होतो कधी थोडाफार उशीर होतो, पण समजून घ्यायचं ना थोडंफार. बट नाही, साहेबांना वेळ पाहिजे, वेळ. ते समजून तुम्ही घ्यायचं असतं. किती चेहरा उतरला आहे ना सर्दीने. आता मस्त काढा करून देते. बाय द वे थोडा उशीर याच्यामुळे झालेला आहे कारण की इव्हेंट सगळ्यांना खूप जास्त आवडला. सगळेजण तारीफ करत होते माझी. ओके. लेडीज. हा, तुमचा इव्हेंट म्हटलं छानच असणार. इव्हेंटमधून टाईमच कुठे भेटतोय आमच्यासाठी? पण तू यायचं ना, तू यायचं बोलवायला, कॉल करायचा, कॉल सुद्धा उचलत नाही. मिस यूचा मेसेज करायचा. मेसेज कोणी केला? मेसेजचा रिप्लाय सुद्धा देत नाही. मिस यूचा मेसेज कोणी केला? मी केला का तू केला? मी केला वाटतं. हा, दाखवू, प्रूफ दाखवू आत्ता. त्यांनी केला. नो प्रूफ. मिसूचा मेसेज केला होता बरोबर. मस्त थंडी पडती बाहेर, मस्त आईस्क्रीम खायला जायचं, लॉंग ड्राईव्ह जायचं संध्याकाळी रात्री. ते नाही, सर्दी घेऊन बसलेला नुसता. आता ती झाली, त्याला काय करणार? काय खाल्लं तसं मला सोडून, त्याच्यामुळे सर्दी झालेली आहे. तू नव्हती म्हणूनच सर्दी झाली. ओ, तू नव्हती हळू म्हणून. हळू सगळे ऐकताय. काहीच रात्रीचे वाजले आहे 10:30-11. आम्ही 10:30ला 11 वाजता व्लॉग करतो आहोत. म्हणजे मला नव्हतं माहिती व्लॉग चालू आहे म्हणून मी धप्पा दिलेला आहे. पण हा व्लॉग फक्त तुमच्यासाठी, कारण की सगळ्यांचे कमेंट आलेले आहे, कॉम्प्लिमेंट्स आलेले आहे का तुमचा व्लॉग कुठे आहे. व्लॉग करायला वेळ नव्हता म्हणून तो व्लॉग झाला नाही. हा हा, ते दिसलं मला. पण आता आम्ही नक्की तुमच्यासाठी वेळ काढणार आहोत, रोजचे व्लॉग करणार आहोत. आणि याला सांगायचं बिलकुल भांडायचं नाही माझ्यासोबत. सॉरी म्हटलं त्याचा. जायचं कुठे? मसाला दूध प्यायला जायचं आता. मी 2च मिनिटात आवडते, मग जायचं आहे काही छान. 9:45 वाजता येणार होत्या, 10:30 वाजले. आता 2 मिनिटं सांगून कधी येणार? ठीक आहे, मग आजचा कॅन्सल करून उद्या जायचं आपल्या फेवरेट प्लेसला. नक्की आम्ही उद्या, पण उद्या नको, परवा. बघा समोरासमोर ऑन स्क्रीन बघा, टाइम कोणाला नाहीये. उद्या परत माझा इव्हेंट आहे. उद्या नको, आपण परवा नक्की जाऊ आउटिंगला. तुझे काही मॅचेस वगैरे नाही ना उद्या? परवा सांग. असती तरी पोस्टपोन करायची. परवा काय? परवा काय आहे? काय डेट आहे परवा? आज काय आहे? 17 तारीख. 17चा खतरा आहे. बिलकुल पोस्टपोन करायचा आहे, तर खतरा होईल तुझ्यासाठी. सैयारा तू तो भेटला नाहीस ना इतक्या दिवसापासून, म्हणून. बरोबर आहे. 17-15 चला तर गाईज, भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग कसा वाटतोय ते सांगा.
अजून ब्लॉग बघायचे असतील तर मेसेज करा, जसे आत्तापर्यंत करत आलेला आहात. आणि बड्डेचा ब्लॉग आमच्या फॅनसाठी लवकरच आम्ही रिव्हील करणार आहोत. सॉरी फॉर लेट, आत्ताच सांगते आहे. नक्कीच आम्ही खूप लवकर ब्लॉग टाकणार आहोत बड्डेचा. एडिटिंगच केलेली नाही आहे, टाईम नाही आहे आम्हाला. कोणी एडिटर शोधायचा ना मग करायला. शोधू लवकरच. नाही, आम्ही करू शकतो एडिट, काहीच प्रॉब्लेम नाही. नक्की नक्की तुमच्यासाठी बड्डेचा ब्लॉग आम्ही टाकणार आहोत. बड्डे ब्लॉगसाठी मेसेज करा, नाही तर माझ्या पुढच्या बड्डेला येईल डायरेक्ट ब्लॉग. नाही, त्याच्या आधी आहे ना अजून स्पेशल डेट्स. येस आहे. त्यावेळेस नक्की येतील. पण आत्ताचा ब्लॉग आम्ही नक्की टाकणार आहोत बड्डेचा. आणि हा ब्लॉग आम्ही कंटिन्यू केला इतक्या थंडीमध्ये फक्त आमच्या फॅन्ससाठी. येस है ना. चलो तो स्टे ट्यून. बाय बाय. झालं. येस झालं. वी लव्ह यू ऑल. येस.